जय हिंद मित्रांनो, मी आरिफ खान. जय हिंद म्हणण्याचा अर्थ असा आहे की जेवढ्या जाती आहेत भारतात त्या सगळ्यांना सलाम, दुआ, दरूद काय म्हणतात त्याला, सलाम, सत श्री अकाल हे सगळं पोहोचलं जातं. जय हिंदचा अर्थ आपला हिंद कायम जय राहावा, आपला देश कायम विजयी राहावा, याच्यासाठी जय हिंद. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर इथे 12/8/2024 सकाळी 11 वाजता भव्य मेळावा आपण आयोजित करत आहोत. चालक मालक संघटनेचा आणि खरेदी विक्री संघटनेचा, जे वाहन खरेदी विक्री संघटनेचा. तर हा भव्य मेळावा आपण तिथं आयोजित करत आहोत. तर आयोजित करण्याचं खरं कारण असं आहे की आपल्या ज्या मागण्या आहेत खरेदी विक्री करणारे किंवा चालक मालक जे आहेत त्यांच्या, तर ह्याच्यासाठी आपण ते मागण्या अशा आहेत आपल्या की पहिला तर चेक पोस्ट बंद करण्यात यावा. दुसरी गोष्ट, खरेदी विक्री जे करणारे लोक आहेत त्यांना ट्रेड सर्टिफिकेट म्हणजे लायसन मिळावं. तिसरी गोष्ट म्हणजे जे खरेदी विक्री करणारे ते ज्या गाड्या खरेदी विक्री करतायत तर त्यांचे जे RC आहे तर ते गाडी विकणाऱ्याच्या घरी परत जातं. तर ते गाडी खरेदी विकणाऱ्याच्या घरी परत गेल्यानंतर ते मिळायला खूप उशीर होतो. ते गाडी खरेदी विक्री करणाऱ्यांना खूप त्रास होतो. तर त्याच्यामध्ये आपली मागणी अशी आहे महाराष्ट्र शासनाकडं की ज्या RC आहेत तर त्याची जी खरेदी विक्रीची रीतसर कायदेशीर जी पावती असेल ती जर पेपरला जोडून दिलं तर ते RC गाडी खरेदी करणाऱ्याच्या घरी पोहोचावं. ही एक खरेदी विक्री करणाऱ्यांची आपली 2 मागण्या आहेत. खरेदी विक्री करणाऱ्यांच्या ह्या 2 मागण्या. आणि चालक मालक संघटनेच्या मागण्या अशा आहेत की एक तो रोड टॅक्स बंद करावा किंवा टोल टॅक्स बंद करावा. आता जो टोल टॅक्स बंद झालेला आहे ते फक्त आपल्याला फसवण्यासाठी झाले. याचं कारण असं आहे, नितीन गडकरी साहेबांनी टोल टॅक्स बंद केला. जी टोल टॅक्सवर कामं करणारी पोरं आहेत ती बी गरिबाची मुलं आहेत, त्यांना उपाशी मारायचं काम आता नितीन गडकरी साहेबांनी केलं आहे की जी कमीत कमी 2.5 ते 3 लाख पोरं टोल नाक्यावर काम करतात. तर ती पोरं उपाशी कशी मारणार आहेत? तर सॅटेलाईट, जिथं टोल नाका आहे तिथं सॅटेलाईट थ्रू तुमच्या गाडी पास झाल्यानंतर डायरेक्ट ॲटोमॅटिकली पैसे तुमच्या अकाउंटमधनं कट होणार. काय आपण त्या देशात राहत नाही जिथं लोकसंख्या कमी आहे, आपण त्या देशात राहतो की जिथं बेरोजगारी जास्त आहे. आता त्याच्यात काय झालंय की वित्तमंत्री निर्मला सीतारामनी मोठा खेळ असा केलेला आहे की जो इन्शुरन्स आहे त्याच्यामध्ये 18% GST म्हणजे जे प्रीमियम गरीब लोक भरतात त्याचा 18% GST त्याच्यावर लावला गेला आहे. म्हणजे इन्शुरन्सवर सुद्धा गाड्यांच्या 18% GST येते का ही भीती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रीमियममध्ये वाढ होणार. इन्शुरन्स इनडायरेक्टली GST वाढला की प्रीमियममध्ये वाढ होणार, म्हणजे इन्शुरन्समध्ये वाढ होणार. तर ती एक खरं मोठा प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट, ड्रायव्हर लोकांसाठी रोड सुरक्षा म्हणजे ॲक्सिडेंट झाल्यानंतर मारलं जातं, पैसे लुटले जातात, त्याच्यानंतर पोलिसांचा हप्ते द्यावे लागतात काय गाड्यांना. त्याच्यानंतर RTOचे पेपर समजा क्लिअर नसले तर जो दंड 2,000 रुपयाचा आहे, ते जो मनमानी कारभार प्रत्येक RTO करतो त्याच्या मनाने दंड मारला जातो. काय तो जो कायदेशीर दंड आहे तो घ्यावा, आमचे त्याच्याबद्दल काय ऑब्जेक्शन नाही आहे. पण आता जे झालेलं आहे त्याच्यात आपण मेळाव्यामध्ये ते विषय मांडणार आहोत. आणि प्रत्येक सभासदाला, ड्रायव्हर मालक असो किंवा खरेदी विक्री करणारे असो, आपण ते 10 लाख रुपयाचा इन्शुरन्स 699 रुपयाचा करणार आहोत प्रत्येक सभासदाचा. त्याच्यामध्ये आता कोण कोण आहे तर सगळ्या गाड्यावाले, जेवढे कमर्शियल गाड्या म्हणजे व्यवसाय करणाऱ्या गाड्या आहेत त्या सगळ्यांनी औरंगाबादला 12 तारखेला भारत वाहन बाजार एअरपोर्ट समोर रिजवानभाई रायडर यांच्या ऑफिसला आपला मोठा मेळावा आहे पूर्ण औरंगाबाद जिल्ह्याचा. तर तिथं रिक्षावाले, टेम्पोवाले, बसवाले, स्कूल बसवाले, त्याच्यानंतर कमर्शियल गाड्या म्हणजे ट्रकवाले, त्यानंतर JCB फॉकलनवाले काय, ह्यांना सगळ्यांना तिथं हजर होऊन आपण तिथून एक भव्य मोर्चा, औरंगाबाद RTOचा जो ढिसाळ कारभार चालू आहे, मनमानी कारभार चालू आहे, तर त्या कारभाराच्या विरोधात आपण तिथं मोर्चा काढणार आहोत औरंगाबादमध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये. तर तिथं तुम्ही जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा, सभासद व्हा, आयडेंटिटी तुमच्याजवळ, ओळखपत्र आपल्या संघटनेचं ठेवा, म्हणजे तुम्हाला भारतात कुठेही त्रास होणार नाही. खरेदी विक्रीला असू दे, चालक मालकला असू दे,
तर ही आयडेंटिटी खूप गरजेची आहे. आणि आपण औरंगाबाद जिल्ह्याचे सगळे पदाधिकारी निवडणार आहोत, जैन चालक मालक संघटनेचे सुद्धा आणि भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेचे सुद्धा. तालुका अध्यक्ष निवडायचा आहे, जिल्हा अध्यक्ष निवडायचा आहे, शहर अध्यक्ष निवडायचा आहे. तर ती कॅपेबल माणसं जी मी तर सगळ्या जागी पोहोचू शकत नाही. त्यासाठी पण हे अध्यक्षपदाचं काम असं आहे की थोड्याशा जबाबदाऱ्या तिथे घेतल्या तर कंप्लेंट करायला, आपल्या गरीब माणसांना मदत करायला, म्हणजे जे आपले ड्रायव्हर मालक आहे, खरेदी विक्री करणारे एजंट आहेत किंवा खरेदी विक्री करणारे डीलर आहेत, ह्यांना मदत होण्यासाठी एक जबाबदार माणूस व्यक्ती नेमायचा म्हणून हे अध्यक्षपद वगैरे देण्याच्या पुटाठेव करावं लागते. कारण मी एकटा तर सगळीकडे पूर्ण भारतात पुरा पडू शकत नाही, खूप फोन येत राहतात. तर त्याच्याऐवजी आपण असं करूया आता की आपण सगळ्यांनी मिळून एक मोठा मेळावा तिथं आपण 12 तारखेला सोमवार दिनांक 11 वाजता भारत वाहन बाजार, एअरपोर्ट, चिकलठाणा, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर इथं सकाळी ठीक 11 वाजता सगळ्यांनी जमायचं आहे. येताना 2 फोटो, आधार कार्ड घेऊन यायचं आहे तुमचा, ठीक आहे ना. आणि तिथं पत्रक बी सगळ्यांचं पदग्रहणाचे पत्र सुद्धा तिथं देण्यात येणार आहे. ठीक आहे मित्रांनो, तो जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा आणि जास्तीत जास्त संख्येने हजेरी लावा. आत्ता नाही तर कधीच नाही. माझं भागले दुसऱ्याचं काय करायचं असे विचार करणारे लोक कधी सक्सेस नसतात आणि देशासाठी बी नाही आणि स्वतःसाठी बी काही करू शकत नाही. तर आपलं काय करायचंय असं विचार करणाऱ्या लोकांनी नाही आलं तरी चालेल. जय हिंद मित्रांनो.